जय श्रीमन नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग श्लोक 3. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञान विज्ञान योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना, आता मी ज्ञान विज्ञान आणि विशेष ज्ञान याविषयी जे काही सांगणार आहे ते प्रत्येकाला सामान्यपणे शिकवले जाणार नाही. ते खूप खास आहे, असाधारण आहे. म्हणून माझे लक्षपूर्वक ऐक. अर्जुना, 1000 लोकांपैकी फक्त एखादाच व्यक्ती आत्मज्ञान किंवा आत्मदर्शन प्राप्त करण्याचा सराव करतो आणि जोपर्यंत आत्मज्ञान किंवा आत्मदर्शन प्राप्त होत नाही तोपर्यंत तो टिकून राहतो. फक्त एखादाच व्यक्ती माझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या 1000 लोकांपैकी जे मला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, फक्त त्यापैकी एखादाच व्यक्ती माझे संपूर्ण आणि खरे ज्ञान प्राप्त करतो. अर्जुना, आता मी तुला ज्ञान विज्ञान आणि विशेष ज्ञान ह्याबद्दल दुर्मिळ असे महान आणि असाधारण गोष्टी शिकवणार आहेत. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहेत की ते आता आपल्या सर्वांना ज्ञान विज्ञान आणि विशेष ज्ञान शिकवणार आहेत. श्रीकृष्ण परमात्म्यांची शिकवण काळजीपूर्वक ऐकत असताना श्रीकृष्ण परमात्मांच्या शब्दांची आपण सगळ्यांनी पुनरावृत्ती करूया. आता आपण किती भाग्यवान आहोत हे समजून घेण्यासाठी येथे थोडा वेळ घेऊया. या पृथ्वीवर कोट्यावधी जीव आहेत. त्या कोट्यावधी अब्जावधी सजीवांपैकी माणसं मोजकीच आहेत. त्या मोजक्या माणसांपैकी मोजकेच सनातन धर्म घराण्यात जन्माला आले आहेत. त्या मोजक्या सनातन धर्म परिवारांपैकी काही मोजकेच सनातन धर्म जसेच्या तसे आणि सन्मानाने आचरणात आणतात. जे खरोखर सनातन धर्मांचे पालन करतात त्यापैकी काही मोजक्याच लोकांना भगवद्गीतेबद्दल माहिती आहे. भगवद्गीता जाणणाऱ्यांपैकी काही मोजकेच भगवद्गीता वाचतात. भगवद्गीता वाचणाऱ्यांपैकी काही मोजक्याच लोकांना भगवद्गीता समजते. भगवद्गीता समजणाऱ्या काही लोकांपैकी फक्त काही लोकच गीतेचा सारांश समजून घेतात. ज्या 8 गोष्टी करायला सांगितल्या आहेत, ज्यावर भगवान आपल्या भल्यासाठी जोर देत आहेत, ज्यांना 8 गोष्टी करायच्या आहेत हे समजतात, त्यापैकी फार थोडे लोक भगवानांना वचन देऊ शकतात की हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. अशा रीतीने हे श्रीमन नारायणा असे म्हणत दररोज भगवंतांना वचन देण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य आहे. श्रीमद भगवद्गीतेचा सारांश म्हणून परमात्म्यांनी जी 8 कार्य दिली आहेत त्यासाठी हे श्रीमन नारायणा, मी तुम्ही सांगताल तसेच करीन. या संधीचा सदुपयोग करूया. भगवंताने आपल्याला ही संधी दिली याचा आनंद घेऊया. चला तर या संधीचे दररोज कौतुक करूया आणि आपला यज्ञ अधिक स्पष्टपणे भावनिकपणे आणि जोरदारपणे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करूया.
मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. ओम मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण.